नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. रामनवमी असल्या कारणाने आम्ही चाललो होतो राम मंदिरामध्ये. राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होता आणि कीर्तनही होतं. 7 दिवस तिथे सप्ताह होता. तर घरातलं सगळी आवरावर करून नाश्ता वगैरे मुलांना देऊन आम्ही चालले होते मंदिरामध्ये. तर इथे पहा, मंदिराच्या आजूबाजूला खूप मोठी जत्रा असते. संसारात लागणाऱ्या पूर्ण वस्तू, छोट्या मुलांची खेळणी, बरंचसं मसाले वगैरे, खाऊ वगैरे सगळं काही इथे आलेलं असतं. तर असं सगळे छोट्या मोठ्या वस्तू जत्रेमध्ये मिळतात. आणि आम्ही आता मंदिराच्या जवळजवळ आलेलो होतो. आम्हाला जाऊपर्यंत 15 मिनिट अगोदर कीर्तन सुरू झालेलं होतं, कारण 10:30चं कीर्तन होतं आणि आम्हाला 11:15 वाजले होते. तर आता आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राम जन्माचा पाळणा, थोडंसं कीर्तनाचे बोल व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर शेवटपर्यंत पाहताल तर नक्कीच व्हिडिओ आवडेल. तुम्हीही दर्शनाचा लाभ घ्या. तशी कीर्तनाला सुरुवात झालेली होती. आल्यानंतर असं वाटलं आता मंडप पूर्ण भरला की काय, पण आम्हाला जागा व्यवस्थित भेटली, कारण नंतर शेवटी ऊन येतं शेवटच्या मंडपाच्या बाजूला, पण जागा व्यवस्थित भेटली. तर इथं कीर्तन खूप छान कीर्तन केलं. तर कीर्तनातले थोडेसे काही वाक्य मी घेतलेले आहेत, तर नक्की मन लावून ऐका. खूप छान आहे, अगदी मनाला हे लावून टाकतील असे. आणि हा नियम मात्र मोडता कामा नये. एवढंच काय देवा, माणूस बनवून पाठवू नको. निर्जीव बनवायचा असेल तर दगड बनवून पाठव चालेल, आणि जर तुला सजीव बनवून पाठवायचं असेल तर देवा मला माणूस म्हणून नाही, श्वान म्हणून जन्म दिला तरी चालेल, कुत्र बनवून पाठव, पण म्हणता यावं संत वारीचा कुत्रा मी झालो, संत वारीचा कुत्रा मी झालो, तुला संत द्वारीचा कुत्रा नको मुखलू दातारा, असं त्यांच्या संगतीत गेल्यावरती म्हणता येतं. म्हणून कुत्रा बनवून पाठ पूर्व पुण्य असल्याशिवाय जमतच नाही. आणि याहून पुढे सांगू, एखाद्या वेळेला ब्राह्मण पंडित. तर थोडं कीर्तन बाकी होतं, पण काही जे मान्यवर असतात, काही अध्यक्ष वगैरे मंदिराचे, तर ज्यांनी काही देणगी वगैरे मोठं काम केलेलं असतं मंदिरासाठी वर्षातून, तर त्यांचे इथे सत्कार केले जातात. तर त्यांचे सत्कार चाललेले होते. आणि सत्कार झाल्यानंतर पुन्हा राहिलेलं कीर्तन होणार होतं. तर नंतर राहिलेलं कीर्तन झालं आणि इथे मी गुलाब आणि पाकळ्या वगैरे आणल्या होत्या, गुलाबाच्या बऱ्याचशा आणल्या होत्या. तर आजूबाजूला सगळीकडे त्या फुलं टाकण्यासाठी वाटून दिल्या. राम जन्माची वेळ झाल्यानंतर सगळ्यांनी फुलं टाकले, रामाचा जय जयकार केला. आणि त्यानंतर थोडंसं कीर्तनकार थोडं बोलले आणि पाळण्याला सुरुवात होणार होती. आता थोडाच वेळात श्रीरामाचा पाळणा सुरू होणार होता. राम वेळोवेळा ही गाऊ दलिता खंडिता जीविता गे बाई. माझ्याकडनं पण सगळ्यांना शुभेच्छा.
पाळणा सुरू असताना पाळण्याची जी दोरी होती तर ती पहा मंडपामधल्या प्रत्येकाच्या हातात यावी अशी म्हणजे त्यांची इच्छा होती. तर पहा किती लांब प्रत्येकाच्या हातामध्ये येईल अशी पूर्ण मंडपामध्ये ही दोरी फिरवली होती. तर बायका तोंडावर पडायला आलत्या एवढे त्या दोरीसाठी धडपड चाललेली होती. तर इथे अशा पद्धतीने पाळणा झाला आणि पाळणा झाल्यानंतर मग थोडं भजन वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार होतो. तर आता भरपूर मंदिरामध्ये गर्दी होणार होती कारण कीर्तन झाल्यानंतर पाळणा हलवल्यानंतर बरेच जण दर्शनाला जातात. तर आता आम्ही दर्शनासाठी चाललो होतो. इथं सगळा कीर्तनाचा आणि जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झालेला होता. तर पहा आता इकडे दर्शनासाठी किती म्हणजे खूप लांबलचक अशी रांग लागलेली होती. तर इथं राम मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेतलं. राम, हनुमान, लक्ष्मण, सीता अशा इथे खूप सुंदर अप्रतिम अशी मूर्ती आहे. तर इथं दर्शन घेतलं आणि बाजूलाच चैत्र नवरात्री असल्या कारणाने घट बसवलेला आहे. तर इथे दुर्गा मातेचा घट आहे. तर इथे घटाचंही दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर मग सुंठवड्याचा प्रसाद मिळतो, बाजूला प्रसाद वगैरे घेतला आणि इथे विना घेतात त्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघणार होतो. पण बाजूलाच मंदिराच्या बाहेर खूप छान असं ताक होतं म्हणजे असा नमकीन मठ्ठा. तर ऊन पण भरपूर होतं, गरमी पण भरपूर होत होती. तर मग बरेच जण घेत होते. तर मग आम्हीही बाजूला तो मठ्ठा पेलोत आणि त्यानंतर मग घरी जायचं चाललं होतं. तर अशा प्रकारे राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा झाला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.